आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, अरे अंजली, टोनी यार, ती लग्नातून पळून गेली तर हालत बघ ना यार कशी झाली आहे तिची. प्लीज प्लीज मला ना एकदा भेटू दे तिला. थोडंसं टेन्शन तरी कमी होईल रे तिचं. अरे अंजली, टेंशन जाएगा नहीं, टेंशन बढ़ेगा तेरी मॉम का. मेरी बात मान, अभी मत बात कर उनसे. प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड, इट्स नॉट अ राइट टाइम टू टॉक. अंजली प्लीज. टोनी यार, मला खूप आठवण येते रे तिची. टोनी, मी इतके दिवस नाही राहिली कधीच तिच्याशिवाय. प्लीज प्लीज मला जाऊ दे. सोड ना टोनी, हात सोडा माझा. टोनी, हात दुखतोय माझा. अरे तो जिद मत करना. मला काय वाटतं की तू तुझ्या मॉमला भेटशील आणि सगळं आधी सारखा ठीक होईल. अंजलि, पागल मत बनना. अरे पहले ही बहुत रायता फैल चुका है. अभी तेरी माँ ना उस लेडी के सामने तेरे लिए केयर दिखा रही है ना, पर सच बोल रहा हूँ दिल से, वो दिल से गाली निकाल रही होगी वो तुझे. नाही टोनी, अरे मॉम कधीच माझ्याबद्दल वाईट नाही विचार करू शकत. अरे शादी से भागी है तू. तेरी वजह से तेरे परिवार की नाक कटी है. तो तू क्या सोच रही है तेरी माँ तेरी आरती उतारेगी? जम स्मार्ट बनते ना तू. मग डोका वापर ना, यूज कर इसको. आणि तुला काय वाटतं, तू परत घरी गेलीस तर सगळं नॉर्मल होईल. मुझे एक बात समझ में नहीं आ रही कि वो जागीरदार रुका होगा तेरे लिए, हाथों में वरमाला लिए कि तू आ रही है. जेल भेजेगा वो तुझे, हाथों में हथकड़ी पहनाएगा. इज्जत का फालूदा किया तूने उसके परिवार का. जाना है जेल? हाँ? जाना है जेल? जा. अरे जा, अरे जा, मिल अपनी माँ से. बेबी, आता तर तुझ्याकडे तो ज्वेलरी पण नाहीये जो तुझ्या ससुराल वाल्याने दिली होती. बेबी, उनकी नजर में तू चोर है, चोर. तू काही बोलू नकोस. मी नाहीये चोर, तू असशील चोर. तू सांगितलंस ना म्हणून ती ज्वेलरी घेऊन आले होते मी, आणि तुम्हाला ती पण विकायला लावली. माझ्यासाठी नाही विकले ज्वेलरी, तुझ्यासाठी, तुझ्या स्टार बनायच्यासाठी. हीरोइन बनना इजी लगता है तुझे? पहले इन्वेस्ट करना पड़ता है, फिर रिटर्न मिलता है. तेरा हेयर, तेरा ड्रेसिंग, तेरा कॉस्ट्यूम, इन सब में पैसा लगता है. आणि हे सगळं तुझ्यासाठी चाललंय, तुझ्या स्टार बनायचा म्हणून चाललंय. इसमें मेरा क्या फायदा है बोल? मला तर वाटतं पळून जाऊन खूप मोठी चूक केली आहे. चांगलं सेट लाईफ सोडून इकडे स्ट्रगल करायला धावले. देवांशीच लग्न करायला हवं होतं. काय झालं सई? जे काही घडले त्याकरता तुम्ही जर सॉरी म्हणायला आला असेल परत तर आता नाही. आता ऑफिसला जायचं. सर, मला तुमच्याशी बोलायचंय आणि तेही महत्वाचं. प्लीज माझं ऐकून तर घ्या. आता आणखी काय केलंय तुम्ही? परत काही लपवले का? असं असेल तर प्लीज आता नाही, कारण ऑलरेडी जे काही घडले ते डायजेस्ट होत नाहीये मला. सो आता आणखी नवीन काहीच नकोय मला. प्लीज, नॉट नाव. सर सर, तसं काही नाहीये. माझं म्हणणं तरी ऐका. बोला. मी माझ्या आईला आणि भावाला या घरात राहायला घेऊन येऊ शकते का? म्हणजे तुमच्या आईंना आणि लहान भावाला इथे असं का करायचं पण तुम्हाला? सर, आता तुम्हाला माहिती आहे ना आपलं लग्न किती अचानक झालंय. मला माझ्या आईशी नीट बोलताही नाही आलं आणि तिचा नीट निरोप सुद्धा नाही घेता आला. आणि सर, माझी आई सतत आजारी असते.
आणि त्यात आता मी तिथे नाहीये म्हटल्यावर तिची काळजी कोण घेणार? त्यामुळे प्लीज मी घेऊन येऊ शकते का त्यांना इथे? पण तुम्हाला याकरता माझी परवानगी का हवी? सर, तुमच्या परवानगीशिवाय मी कसं आणणार माझ्या आईला? आणि हे तुमचं घर आहे ना, आणि तुम्हाला विचारल्याशिवाय मला काहीच करायचं नाहीये. कारण काही गोष्टी लपवल्यावर नंतर काय होऊ शकतंय मला माहितीये. त्यामुळे मला पुन्हा ती चूक नाही करायची. अंजली, हे घ्या. या फोनवरून कॉल लाव तुझ्या मॉमला. उपकारच करतोस ना माझ्यावर? इतकं जवळ घर आहे माझं, म्हणून पोहोचली पण असेल घरी. सोनी मला घरी जायचंय रे. मला एकदा बघायचंय, भेटायचंय माझ्या मॉमला. अंजली, मेरी बात सुन. मी तुझे दुश्मन आहे का कि तुला तुझ्या मॉमला भेटू देणार नाही? अरे प्रॉब्लम को समझना यार. तू जर तिच्याशी फेस टू फेस बोलायला गेलीस ना तो हम दोनों पकड़े जाएंगे. जेल मध्ये नाही जायचं ना तुला, तर हा फोन घे आणि बोल तिच्याशी. एटलीस्ट अभी के लिए तो हम इतना ही कर सकते. प्लीज. लोकांना पण नसत्या चौकशा. अंजली पळून गेली म्हणे. भारी लग्नात पण काय एवढं चौकशा पडलेल्या असतात कोणाच ठाऊक. कोणाच्या आयुष्यात काय घडतंय काय नाही यांना जिथे तिथं नाक खोपसायला आवडतं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. कुठे गेली अंजली? भर लग्नात तर पळून गेली म्हणे. कुणाबरोबर पळून गेली? 1000 प्रश्न. काय उत्तर देणार होता मी त्याची? मलाच माहित नाही माझी लेक कुठे पळून गेली. चांगलं देवांश जहागीरदारचं स्थळ आलं होतं, ते सोडून कुठे शेण खायला गेली ठाऊक. नाही उचलायचंय मला फोन. सतत तेच प्रश्न. नाही द्यायचंय मला याचं उत्तर. बोला. काय विचारायचंय? बोला. कसं बोलावं कळत नाहीये का? बर, मग मीच बोलते. हो, माझी लेक भर लग्नातनं निघून गेली. चांगलं देवांश जहागीरदार सारख्या श्रीमंत माणसाबरोबर लग्न ठरलं होतं, तरीही लग्नातून पळून गेली. कशी गेली, कुठे गेली, काय गेली, कुठे शेण खाते मला काही माहित नाही. समजलं? कोण बोलतोय? अंजली? 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 कुठे आहेस तू बाई? अगं कुठे आहेस तू? कशी आहेस? का गेलीस का? एवढं चांगलं लग्न ठरलं होतं, का गेलीस बाई पळून? तिथे तू लग्नातून पळून गेल्यानंतर मला सगळ्यांना उत्तरं द्यावी लागली. माझं तोंड काळं झालं. कळतंय का तुला? कुठेस तू? बोल आता, जडजडून बोल. कशी आहेस मॉम तू? कशी असणार बाई? तू भर लग्नात पळून गेलीस. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे. काय करू तेच कळेना. झालं पावलं त्या सईचं.
तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेतली तिने, झाली ती. ती सई देवांश जहागीरदार झाली. झाली ती जहागीरदारांची सून सई. काय? पण हे कसं पॉसिबल आहे मॉम? नाही 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 काय झालंय आता, तसं झालंय. अगं पण तू का नाही अडवलंस मॉम त्या सईला? तू तरी अडवायचं होतंस ना. कशी आणि काय अडवणार होते मी तिला? आणि तू तर पळूनच गेली होतीस काय? तुझ्या पुतळ्याशी लग्न लावायचं होतं त्याचं. लोकांसमोर तर वाकडे निघालेच माझे. इतके दिवस आपण जे थांबवायचा प्रयत्न केला अंजली, तेच झालं ग शेवटी. झालं. माझ्या डोळ्यात देखत त्या देवांशने सईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. असं जीव तुटत होता माझा, पण काय करणार होते मी? तू गेली होतीस ना पळून. काही नाही ग, एक शेवटची आशा वाटली होती की ते पोलीस आलेत तर आता हिच्यावर चोरीचा आहे, हिला पोलीस पकडून घेऊन जातील आणि नाही होणार तिचं लग्न देवांशी. अगं शेवटपर्यंत तुझी बाजू घेऊन लढत होते मी, पण नाही ग, त्याची तिच्याच बाजूने होत. झालं तिचं लग्न देवांशी. झाली ती सई देवांश जहागीरदार झाली. कळतंय का तुला? तुझे बाबा त्यांनाही तेच हवं होतं. जाता येता मला ऐकवताय काय? शेवटी ज्याच्या नशिबात जे असतं ते त्यालाच मिळतं. काय उपयोग झाला तुम्ही माय लेकींनी काटापिटा करू? काय उत्तर देणार आहे मी अंजली? शेवटपर्यंत तुझ्यासाठी लढत होते मी, पण तू काय केलंस ग? माती खाल्लीस पळून जाऊन. काय बोलणार मी? खूप चुकीचं वागलीस तू अंजली. सगळ्या लोकांसमोर माझी मान खाली गेली. सगळं तुझ्यासाठीच चाललं होतं ना. सॉरी ग मॉम. अगं मी मुद्दाम नाही केलंय. त्या सईने मला पळून जाण्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शनच ठेवला नव्हता. म्हणजे काय केलं तिने? त्या सईने देवांशला लग्न आधीच खरं काय आहे ना ते सगळं सांगून टाकलं होतं. काय? नाही ग, पण तसं वाटलं नाही मला त्या देवांशकडे बघून. गुरुजींनी जेव्हा सगळ्यांसमोर सांगितलं की पत्रिका सईशी जुळत होती अंजलीशी नाही, तेव्हा त्यालाही धक्काच बसला होता. मॉम आता मला नाही माहित देवांश असं का वागले, पण तुला माहितीये ना ती सई कशी आहे. तिने बरोबर घोळ्यात घेतलं असणार त्यांना. त्या दोघांनी काहीतरी प्लॅन केला असेल. काय सांगतेस काय? अगं बाई, म्हणजे आपल्या समोर त्यागाचं नाटक करून शेवटी असा वचपा काढला का त्या सईने? बरोबर वेळ साधून उभी राहिली मांडवात. अरे देवा, कसं लक्षात आलं नाही बाई माझ्या. हो ना मॉम, वाटते तेवढी साधी नाहीये ती. एक नंबरची चालाक आहे. आणि तुला माहितीये का, तुझ्या कॅन्सर बद्दल आपण खोटं बोललो ना, ते पण तिने देवांशला सांगून टाकलं. काय? अरे माझ्या कर्मा. अगं म्हणून तर मी पळून आले. आणि मी थांबले जरी असते ना तरी देवांशने माझ्याशी लग्न केलंच नसतं ग. उलट सगळ्यांसमोर त्याने आपल्यालाच खूप सुनावलं असतं. जहागीरदारांनी आपल्याला हकलून लावलं असतं ग मॉम. हे सगळं ना त्या सईनेच प्लॅन करून घडवून आणलं होतं. आणि तुला माहितीये, पोलिसांना पण तिनेच बोलावलं होतं. म्हणून तर मी पळून आले ना ग. नाहीतर माझ्यासोबत पोलीस तुला पण घेऊन गेले असते. यार तू तरी मला समजून घे ना ग. घर मांडवातनं माझ्या लेकीला पळवून लावलं त्या सईने. नाही सोडणार तिला. बरं मला सांग, तू 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 कुठे आहेस आता? कुठून बोलतीयस? मी ना अगं आउट ऑफ मुंबई आली आहे. एका मोठ्या डिरेक्टरने ना मला एक फिल्म ऑफर केली आहे. मोठ्या हिरोईनचा रोल देणार आहे म्हणे. त्यासाठी म्हटलं आता वेडिंग जर नाही झालं तर निदान कामाचं तरी बघते ना ग माझ्या. अंजली, तू तिथलं काम झालं की लगेच इकडे या. मग आपण दोघे मिळून धडा शिकवूया त्या सईला. नाही नाही मॉम, अगं नाही नको. जे काही झालंय ना त्यानंतर माझीच इच्छा नाही उरली तिकडे यायची.
आणि अगं लोक काय काय बोलत असतील ग मला. आणि देवांश, त्याला तर वेगळाच राग आला असेल माझा. मी ना घरी पोहोचल्या पोहोचल्या तो आपल्या घरी पोलिसांना पाठवून देईल ग. हे बघ मॉम, आता ना तिकडे येण्यात काहीच पॉइंट नाहीये. त्यापेक्षा मी माझ्या करिअरवर फोकस करते ना आता. आणि इकडे सगळं सॉर्ट झालं की मी येईन ना तिकडे. तोपर्यंत तू त्याची काळजी घे मॉम. आणि खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतं. माझी काळजी नको करूस ग, मी खमकी आहे चांगली. या सईने शेवटी डाव साधलाच ग अंजली. सालसूतपणाचा आव आणून बरोबर आपलं काम साधून घेतलं तिने. आपण गाफील राहिलो ग. माझ्याही कसं लक्षात आलं नाही. त्या सईला आयुष्यभर गुलाम म्हणून ठेवली ना तर नावाची ललिता नाही. अंजली, पण तू मला भेटली जरी नाहीस तरी फोन करत राहा. हा कुठला नंबर आहे तुझा? मी सेव्ह करून ठेवते, मी करत जाईन तुला या नंबरवर फोन. नाही नको मॉम, तू नको कॉल करू. अगं आता ना मी खूप बिझी होणार आहे. आणि मला जसा वेळ मिळेल ना तसं मी करेन ना तुला फोन. बर, काळजी घे ग. ओ मॉम, तू पण काळजी घ्या तुझी. बाय. सई, तुला वाटत असेल तुझं लग्न झालं म्हणजे आता माझ्या तावडीतून सुटलीस तू. तसं होणार नाहीये, लक्षात ठेव. माझ्या मुलीला जितकं भोगायला लागेल ना त्याच्या 10 पट तुला भोगायला नाही लावलं ना तर नावाची ललिता नाही. सई, देवांश, जहागीरदार. अब क्यों रो रही है बेबी? बोललीस ना तुझ्या मावशी. झालं ना मग सारखं. आता चल. सर, काय झालं? म्हणजे मी माझ्या आईला आणि भावाला आणू शकते ना इथे. तुम्ही द्याल ना परवानगी? सई, चल ना मी तुला आपली बाग दाखवते. ओ सॉरी, बोलताय का तुम्ही? सॉरी हा, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. मी असं करते, मी थांबत नाही, मी खाली जाऊन थांबते. हा, तुमचं बोलून झालं की मग तू ये. चालेल? जानू थांब. ऍक्च्युली मी काहीतरी डिस्कस करत होतो. एक डिसिजन घ्यायचंय पण मी जरा कन्फ्यूज आहे. तू हेल्प करशील प्लीज? कसलं डिसिजन? सईंची अशी इच्छा आहे की त्यांना त्यांच्या आईंना आणि त्यांच्या लहान भावाला इथे आपल्या घरी राहायला घेऊन यायचंय. हो, म्हणजे मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. आई, आता तुम्हीच सांगा ना. माझी आई सतत आजारी असते आणि तिची काळजी घ्यायला तिथे कोणीच नाहीये. शिवाय माझा भाऊ वरुण, तोही लहान आहे, त्याचंही कॉलेज चालू आहे आणि त्या दोघांचीही जबाबदारी माझ्यावर आहे. मग त्या दोघांना असं सोडून मी इथे आली आहे. आणि त्यात हे लग्न सुद्धा किती घाई गडबडीत झालंय तुम्हालाही माहिती आहे ना. त्यामुळे मला विचार करायला असा फारसा वेळच नव्हता मिळाला. बरोबरच तर बोलतेय सई. अरे म्हणजे तुझ्या जीवाची काळजी होती म्हणूनच ती लग्नाला तयार झाली ना. मग तिच्या माणसांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे की नाही. आणि शिवाय तिच्या आईचं आता वय झालंय, त्या आजारी असतात, त्यांच्याशिवाय सईला चैन नाही पडणार. पण त्या जर इथे आल्या तर सईची काळजीच मिटेल आणि आपण सगळे आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. आणि त्यांचं मन सुद्धा रमेल इथे. आई,
तुम्ही मला किती समजून घेताय. खरंच थँक्यू. अगं थँक्यू काय, मी जगावेगळं असं काही बोलतच नाहीये. उलट हे सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं की मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी गेली म्हणून तिचं माहेर तिला काही परखं होत नाही. उलट तिला तिचं माहेर आणि सासर सारखंच महत्वाचं असतं. दोन्हीकडच्या माणसांची तिला तितकीच काळजी असते. देवा, काय झालं? तू कसला विचार करतोस? जानू, तुला माहिती आहे आपल्या घरात सगळे डिसिजन आईच घेत असते, राईट? अनफॉर्च्युनेटली माझ्या लग्नाच्या वेळेला तिचं मत आपल्याला लक्षात घेता आलं नाही, तरी ती गप्प राहिली. तिच्या मनाविरुद्ध सगळं घडत होतं तरी सुद्धा ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्या करता. पण इथून पुढे मला तिला अजिबात हट करायचं नाही. त्यामुळे सईंच्या आई आपल्या घरी येऊन राहू शकतात की नाही हा डिसिजन कम्प्लिटली आईचा असेल. ऑफकोर्स मी माझ्याकडनं तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेन, समजावेन मी तिला, पण शेवटी आई जे ठरवेन तेच फायनल असेल.